गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तयाते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। गेल्या वेळी आपण 368व्या श्लोकापर्यंत गेलो होतो की ज्याच्यात आपल्याला सांगितलं होतं की निर्विकल्प समाधीने महाफळ मिळतं. महाफळ मिळतं म्हणजे काय? जे प्राप्तव्य आहे, अंतिम जे शक्य आहे मनुष्य जन्मात सगळ्यात मोठं जे फळ आहे ते मिळतं, ते महाफळ आहे, म्हणजे मोक्ष मिळतो. निर्विकल्प समाधी आपण पाहिलं, एक तर बैठकीची ज्याच्यात आपल्याला मन बुद्धी चित्त अहंकार सगळं लय पावतं, आणखीन ब्रह्माकार होऊन राहतो साधक, ते आपण बघितलं होतं निर्विकल्प समाधीतली. आणखीन दुसरी जी आपण पाहिली होती ती आपण थोडा वेळच साधू शकतो, पण बाकी जी आपण निर्विकल्प समाधी पाहिली होती तर ती संकल्प थांबणं. तुका म्हणे न ये जाणीव अंतरात अंतरियार्थारा आनंदाचा म्हणून जे म्हटलंय, कसलाही संकल्प नाही, जाणीव नाही, शांत अखंड अनुसंधान, अखंड ते आहे. जगाचा संदर्भ नाहीच म्हणा, म्हणजे काय, मृगजळाचा जेवढा मला पाण्याशी संबंध असतो तेवढाच जगाचा आहे. जग दिसतंय छान आहे, देवाने खूप छान दाखवतोय, आपल्याला दृश्य दाखवतोय, त्याच्यात अनेक घटना दाखवतोय, पण त्यातलं काहीही सत्य नाहीये. ह्या पद्धतीने तो समाधीस्थच असतो अखंड. नुसता समाधी नाही तर त्याला उन्मनी स्थितीत असतो असं म्हटलं जातं. जीवनमुक्त जो असतो तो अखंड अशा मनाच्या अवस्थेत असतो की जिथे मनाला मनपणच राहिलेलं नाहीये. त्याचे मी संकल्प करते, मला पाहिजे, ह्या पद्धतीने सगळे संकल्प थांबलेले आहेत. जे त्याचे संकल्प मनात उठतील, जे काही इच्छा मनात उठतील किंवा जे विचार मनात उठतील ते केवळ प्रारब्धावरी टाकेला देह या पद्धतीने असतात. त्याच्यात त्याचा काहीही संबंध नसतो. तो ब्रह्म होऊन राहिलेला असतो. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, असा तो असतो. आणखीन हे असं मिळवण्यासाठी अविद्या जी आवरण टाकते आपल्या स्वरूपावरती, स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊन देत नाही, तर ते आवरण काढायला लागतं. त्या आवरणाचा नाश कर म्हणून सांगितलेलं आहे त्या 368व्या श्लोकात. 369व्या श्लोकात ते पुढे सांगतात, आता नाश कर म्हटल्यानंतर तो जो आत्म्याचा योग आपल्याला साधायचा आहे, परत उजळणे, तिथपर्यंत जायचं आहे, त्याचं फळ काय आहे हे सगळं कळलं. पुन्हा उजळणे कसं जायचं, किती वेळा आचार्यांनी उजळणी केली आपल्यासाठी, ते कंटाळत नाहीत, कारण आपण किती विसरतो त्यांना माहिती आहे. आपण 10 वेळा ठरवतो आणि आपला निश्चय बिघडतो, परत 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 आपण विसरून जातो. म्हणून दयाळू संत आपल्याला
परत परत सांगत असतात. विसरलात ना हरकत नाही, मी पुन्हा सांगतो. पण आता तरी लक्षात घ्या, आता तरी सोय धरीण श्रवण मननाची. म्हणून जसं आत्मारामात समर्थांनी शिष्याला सांगितलं की दासबोधाचे समासे निर्मूळ केले मी पणासी, तेने तुझ्या वृत्तीसी पालट दिसे ना. मग आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. तसं आचार्य आपल्याला परत परत सांगतात, कारण आपल्यात इतक्या पटकन पालट होत नाही. त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं हे कारण नसतं. पालट हळूहळू व्हायला पाहिजे ह्याच्यात शंका नाहीये. पण काय म्हणूया, लाव फेअर अँड लवली आणखीन हो गोरी असला प्रकार नसतो. हे हळूहळू होणारी गोष्ट आहे, अतिशय हळू होते. याला कारण अनेक जन्मांचे संस्कार आहेत, अनेक जन्म. ते इतक्या पटकन मिटले जात नाहीत. मान्य आहे की आपणही काही जन्म तरी साधना करतोय, विचार करतोय त्या दृष्टीने. पण अनेक जन्म संसिद्धे हेही माहिती आहे आपल्याला. हा शेवटचा जन्म आहे असं आपण धरून चालायचं, त्या दृष्टीने पावलं उचलायची. आणि म्हणून आचार्य परत परत आपल्याला तेच सांगतायत की आता तरी लक्षात ठेवा, आता तरी लक्षात ठेवा, आता तरी त्याप्रमाणे वागा. काय सांगतायत की योगस्य प्रथमं द्वारम वांग निरोधो परिग्रह, निरोध अपरिग्रह, निराशाच निरीहाच नित्यम एकांतशीलता. बेसिक परत सांगितलंय. हा जो जीव आणखीन आत्मा किंवा ब्रह्म किंवा आत्मा आणि ब्रह्म म्हणूया, ह्यांचा योग, आत्मा आणि ब्रह्म यांचा योग आहेच. पण जीव स्वतःला वेगळा समजून बसतो ना, म्हणून त्यांचा पुन्हा योग करून द्यायला लागतो. विसरलेलं आपल्याला पुन्हा सापडून द्यायला लागतं. त्यासाठी पहिलं द्वार काय आहे? देवळात जाताना 7 याच्यातून जायला लागतं असं म्हणतात. कुठली ते मला माहिती नाहीये. नंतर मग प्रश्न एखाद वेळी येईल म्हणून सांगते आधीच की ती मला माहिती नाहीये. पण गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी काही दारं लागतात. महाद्वार ओलांडावे तरीच देवदर्शन घ्यावे. पहिलं बाहेर असतं, कंपाऊंडला दार असतं, देवळाला दार असतं, आतमध्ये आणखीन सभा मंडप असतात. एक 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 मागे टाकत टाकत आपल्याला आत जायचं असतं. मग त्यातलं अंगणात यायला कुठलं द्वार आहे? प्रथम द्वार जे आहे ते वांग निरोध, हा वाणीचा निरोध. वाणीचा निरोध म्हणजे काय आहे? आपली जी अखंड बडबड चाललेली असते ना, अनावश्यक, ती थांबवणं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे ना की बोलण्यापूर्वी विचार करावा की मी आत्ता हे बोलणं आवश्यक आहे का, आत्ता मी हे बोललंच पाहिजे का, याच्यापासून अडणार आहे का काही. जर का त्याची गरज नसली तर बोलू नका. अजिबात बोलायची गरज नाही. माझं मत कोणी विचारलंय? मी कशाला सांगायला जाते? कोणीतरी बोलताय, चर्चा करताय, मी माझं मत मांडते तिथे. अजिबात गरज नाहीये. मनातल्या मनात माझी बडबड चालू असते. असं करावं का तसं करावं, कुठे जावं, काय करावं, कंटाळा आला, मग सिनेमाला जावं का, की आणखीन काही वाचावं, की आपला अभ्यास करावा व्यवस्थित. हर तऱ्हेने माझी बडबड मनातल्या मनात चालू असते. कोणाबद्दल तरी चालू असते, घटनेबद्दल चालू असते, माझी परिस्थिती अशी का रे देवा म्हणून चालू असतं. सतत मी बडबडत असते मनातल्या मनात. म्हणजे वाणीचं काम माझं अखंड चाललेलं आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी, 4 वाणी आहेत. वैखरीने एक वेळ मी मौन थोडा वेळ सांभाळेन. गोंदवलेकर महाराज म्हणायचे तसे अनावश्यक बोलणं थांबलं तर आपलं 80% बोलणं कमी बंद होतं.
केवढी एनर्जी वाचते, तोंडची वाफ दवडणं म्हणतात ना, केवढी एनर्जी वाचते बघा. आणखीन तेवढा वेळ आपल्याला अवेलेबल असतो हे लक्षात घ्यायचं. आधी वाणीचं मौन आहे, म्हणजे काष्ठ मौन किंवा वैखरीचं मौन आहे. मनातल्या मनात चालू असून दे, सुरुवातीला हरकत नाही, नंतर ते पण बंद करायला पाहिजे आणि त्याची जागा नामस्मरणासारख्या गोष्टींनी घ्यायला पाहिजे. नामस्मरण हे मौन आहे. नाम पाठ मौन प्रपंचाचे म्हणून हरिपाठात आहे ना. नामस्मरण करणं हा मौनाचाच प्रकार आहे, कारण काहीतरी मनाला द्यायला लागतं, मग चांगलं द्यावं, पुढे मन उन्मन होऊ शकेल, वरच्या लेव्हलला जाऊ शकेल, असं त्याला खेळणं द्यावं. म्हणून मग नामाचं द्यावं, विचार परमार्थिक विचारांचं द्यावं. आणखीन आपली जगाच्या संदर्भात, घटनांच्या संदर्भात मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. वाणीचं मौन महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपले संकल्प थांबत नाहीत. संकल्प हे वाणीचंच आहेत ना. मान्य आहे की ते वासनांच्यामुळे उठतात. चित्तात वासना सगळ्या ज्या बसलेल्या आहेत आपल्या, त्या वासना परत परत डोकं वर काढत असतात, पुढे करून घ्यायच्या मागे असतात त्या. पण आपल्याला त्यांना खत पाणी नाही घालायचं. इंधने निमाला अग्नी केवी, कधीच नाही. ही पूर्ण करून घेते, मग मला परत वासना कुठची अशी उठणार नाही, अजिबात असं होणार नाही. ते त्याला खत पाणी घालणं आहे, ते परत परत ते संस्कार करणं आहे. म्हणून म्हणजे अगदी बारीक बारीक जे असतात त्याच्याबद्दल विचार करायचंही कारण नाही. त्या अशी कशी मला बुद्धी झाली की आता अमुक पदार्थ खावा वगैरे, हे अगदी नगण्य गोष्टी आहेत. सुरुवातीला मुख्य जो निग्रह करायला लागतो तो इंद्रियांचा निग्रह, इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय. इंद्रियांचा जय व्हायला लागतो, त्याला शम दम. इंद्रियांचा जय म्हणजे दम, त्यातनं आपण क्षमाकडे जातो. वांग निरोध व्हायला, वाणीचा निरोध व्हायला, आपली मनातल्या मनात बडबड थांबायला, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. सगळ्या मिळून यम नियम वगैरे जे सांगितलेलं आहे ना, त्याच्यात पुढे अपरिग्रह पण आहे सांगितलेलं. हे निरोध व्हायला पाहिजे. आवश्यक तेवढं बोलायलाच पाहिजे, नाहीतर जरूर आहे पण हा मुख दुर्बळ गप्प बसलाय, तसं नाही उपयोग. आता मी किती बडबड करतेय, कुठे आहे वांग निरोध? वांग निरोधच आहे. कारण काय आहे, मी जे बोलतेय तर ते त्या परमात्म्याबद्दल बोलतेय. परस्परे तत्प्रबोधनम म्हणून जे आहे त्याचा हा भाग आहे. तच्चिंतनम तत्कथनम, ते कथन चाललेलं आहे. मग ह्याला वाणीचा वेस्ट ऑफ एनर्जी म्हणत नाही. हे योग्य जागी आपण वाणी लावलेली असते. म्हणजे ह्याच्यात तारतम्य लागतं एवढं लक्षात घ्यावं म्हणून सांगते. प्रत्येक गोष्टीत तारतम्य लागतं, प्रत्येक गोष्ट अशी असते. आणि इथे हे सांभाळायचं आहे की आपण कुठच्या बाबतीत बोलतोय, आपण काय विचार करतोय. विचार हे वाणीच आहे ना, मध्यमा वाणी आहे. विचार म्हणजे आपली आतली बडबड, मग ती पण थांबवायला लागते. आपण काय विचार करतोय, आपण कसला आज संकल्प करतोय. वांग निरोध मध्ये सगळं येतं. आणखीन वाणीचा निरोध करायचा तर त्या वाणीला मग नामस्मरणाला लावायचं, सगळं चित्त आपलं तिकडे न्यायचं. नुसता निरोध करू म्हटलं तर तो होणार नाही, कारण मनाला काही ना काहीतरी लागतं. आणि ते वाणीच्या माध्यमातून होत असतं, विचारांच्याच माध्यमातून मनाला काहीतरी मिळत असतं. नाहीतर मन काय आहे, मन म्हणजे काय, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाचे सावे. संकल्प हे मनाचं स्वरूप आहे. संकल्प, कल्पना, सम्यक कल्पना, पूर्ण कल्पना.
जगाबद्दलच्या कल्पना, स्वतःबद्दलच्या कल्पना, स्वतःची इमेज काय आहे, मला लोक काय पद्धतीने ओळखतात, मग मी तसं वागलं पाहिजे. सगळे हे जे प्रकार आहेत मनाचे, ते त्रासदायक आहेत. आणि म्हणून ते बंद करायचं आहे. तिथे नामस्मरण पण बंद असा अर्थ नाहीये, ते होणार नाही. आपल्या तसंच जेव्हा बंद होतं वाणीचं, म्हणजे विचार सुद्धा जेव्हा बंद होतात, तेव्हा आपण स्तब्ध अशा निर्विकल्प समाधीच्या जवळ पोचू. पण आपल्याला व्यवहार तर चालला पाहिजे, सगळं चालायला हवं ना. त्याच्यासाठी त्या मनाला गुंतवून ठेवायचा आहे. वांग निरोध, नाश नाहीये. निरोध करायचं म्हणजे त्याला चॅनलाइज करायचं, योग्य दिशेला त्याला वळवायचं. ते जे विचार आहेत, वाणीची जी बोलणी आहे, तर ती अशा पद्धतीने वळवायची की तच्चिंतनम, त्याचाच विचार करा. याला वाणीचा निरोध म्हणता येतो. अपरिग्रह हा पुढलं सांगितलंय. म्हणजे वाणीच्या निरोधात शम दम वगैरे सगळं आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? परिग्रह म्हणजे साठा सगळा आपण जमा करून घेतो ना, तो. काय काय पाहिजे बरं मला? खूप गोष्टी लागतात हो. घर आहे ना, मग घरात अमुक नको, तमुक नको, जरा 4 लोक येणार, नीट दिसायला नको. किती दिवस हेच फर्निचर ठेवायचं? आता झाली 30 वर्ष, 40 वर्ष हेच वापरते मी. काय अर्थ आहे काय याला? लोक काय म्हणतील मला? आणा नवीन संकल्प झाला. परिग्रह मी करत जाते. काम करताय नाही, 4 लोक येतील, येऊन देत. ते माझ्यासाठी येणार आहेत, घरासाठी येणार आहेत, कशासाठी येणार आहेत नक्की? नीटनेटकं पाहिजे, बरोबर आहे. पण लोकांना दिसण्यासाठी म्हणून तो जो शो असतो ना, त्याची काही गरज नाही. लोकांनी चांगलं म्हणावं, यांचं घर किती छान आहे, काय सुंदर फर्निचर होतं. त्यांनी काय मला मिळणार आहे? मला काही मिळणार आहे का त्यातून? मला ब्रह्मच प्राप्ती होणार आहे का लोकांनी चांगलं म्हटल्याने? संबंधच नाहीये. जेव्हा एकत्व आहे, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया म्हणून म्हणण्यात येत. मग मी तू पण हे त्या दुसऱ्याच्या साठी जर का मी सगळं हे सांभाळत असले परिग्रह, की कप माझे जुने झाल्यात, आता नवीन लोकांना द्यायचं म्हणजे पाहिजे, तेच तेच किती काळ वापरायचे, परिग्रह चाललाय. गरज नसताना वस्तू साठव, परिग्रह. मी ज्यांच्याकडे प्रस्थानत्रयी वगैरे, म्हणजे प्रस्थानत्रयी आधी श्री गुरूंनी तर हे केलेलीच होती, नंतर पण त्यांच्याकडे शिकलेच. पण त्यांच्याच आज्ञेने आमच्या इथे फडके शास्त्री म्हणून होते, तर त्यांच्याकडे जायचे. त्यांचं अपरिग्रहाचं व्रत, अत्यंत विद्वान, तेजस्वी असे गृहस्थ होते. अपरिग्रह होता. मग पलंगावरची चादर, 2 चादरी फक्त ठेवायच्या, एक फाटली की मग नवीन आणायची. तेवढंच ठेवायचं जेवढी गरज आहे. परिग्रहात अपरिग्रहाचं जे व्रत असतं ना, त्याच्यात खरं जे आहे ते एका गृहस्थाश्रमात एका दिवसाच्या इतकं साठवण परवानगी असते. सोपं नाहीये ते व्रत. माझा परिग्रह येऊन बघा, कपाट उघडा, अशा धाडकन साड्या सगळ्या येतील अंगावरती, इतका माझा अपरिग्रह आहे. परिग्रह हा
थांबवायला लागतो. इथे श्लोकामध्ये आपल्याला दिसताना परिग्रह असं दिसेल, पण त्याच्या आधी अवग्रह आहे असं. वांग निरोधो परिग्रह, निरोध अपरिग्रह असा त्याचा विग्रह होतो, म्हणजे फोड होते. हा अपरिग्रह म्हणजे सगळा साठवण न करणं. आपण साठवण करतो ते जशी गरज कधी कधी असते आपल्याला संसारात लागतं, मान्य आहे. पूर्वीची पद्धत वेगळी होती. आज आपल्याला दरवेळी वाण्याकडनं आपण एका दिवसाचं अन्न आणणार आहोत का? नाही. पण जरुरीच्या बाहेर असून दे ना, 2 वर्ष पुरलं तर काय बिघडणार आहे? तांदूळ राहतो चांगला, जुना तांदूळ चांगला असतो. कशाला आणायचं एवढं? उद्या अमुक गोष्ट महाग होणार आहे, ताबडतोब घेऊन टाका. किती साठवणार आहात? आपलं हे जे साठवण चालते, ती साठवण आणखीन लोकांच्या साठी दिखाऊपणाचा जो सगळा आपला असतो, ते कमी करत जायचं. अपरिग्रह संसारिकाला आजच्या परिस्थितीत, त्यांच्याकडे टीव्ही आहे, मग माझ्याकडे नको. त्यांच्याकडे तो मोठा भिंतीवरती लावायचा, काय म्हणतात त्याला, सिनेमा सारखं असतं काहीतरी नाव, तर तसला आहे, मग माझ्याकडे एवढाच आहे. नुसता टीव्ही आहे नाही उपयोग, माझ्याकडे तसा पाहिजे. परिग्रह आहे, हा सगळा लोभ आहे. लोभाने आपण आहे पण आणखीन जमवत जातो. मोह असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुकची आवड आहे, तमुकची आवड आहे, ही हौस आहे, हौसेला मोल नसतं. चालू आहे ती गाडी, नेव्हर एंडिंग. ती उपयोग नाहीये. अपरिग्रह मध्ये हा साठवणीचा मोह, अमुक मला हवं, तमुक मला पाहिजे, हे बंद झालं पाहिजे. याचा अर्थ संकल्प बंद झाला पाहिजे. परत परत आपण येतो ते तिथेच येणार आहोत की संकल्पन हे विचार आणि संसाराचं चिंतन हे बंद झालं पाहिजे. परिग्रह आपला होतो तर त्या संसाराच्या अखंड चिंतनात होतो, लोभातून होतो. मी म्हणजे देह या मोहातून होतो. म्हणून आपण बाहेर ना आत येताना अपरिग्रह महत्वाचा आहे. अपरिग्रह म्हणजे जरूर तेवढं आणायलाच पाहिजे, त्याला इलाज नाही. पण किती आणायचं, किती साठवायचं, त्याला लिमिट आहे. आणि ते आपण हळूहळू कमी करत आणायचं आहे. जरूर तेवढं पाहिजेच घरात. अचानक पाहुणे येतात, मी एका दिवसाच्या पुरतं जर का ठेवलं आणि 10 पाहुणे आले, तसं त्यांना मी जेवायला वाढू शकेल. म्हणून जे आवश्यक आहे ते ठेवायचंच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण लोभाने आपलं आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, कायम जे आपलं रिकामं असतं ना, झोळी फाटलेली, सगळं गळूनच जात असतं त्याच्यात. एक ती कथा आहे ना, की राजा असतो, तर तिथे दारावरती राजवाड्याच्या साधू जातोय. आणखीन त्याला भिक्षा मागतो. द्वारपाल वगैरे ताबडतोब काय घेऊन येतात. तो म्हणतो की नाही, मला प्रत्यक्ष राजाच्याच हातनं भिक्षा पाहिजे, तुमच्या हातनं मला नको. राजा चांगला होता, त्यांनी असं नाही म्हटलं की घ्यायची तर घ्या नाही तर जा, असं नाही त्याने केलं. तो स्वतः आला, वाढायला लागला. तुम्हाला काय हवं, किती हवं, किती हवं तेव्हा तेवढं सांगा, मी देतो. म्हणून त्याने सांगितलं. साधू म्हणाला की मला जास्त नको, ही जी माझी जोडी आहे ना, ती भरून दे फक्त काही. राजा म्हणाला एवढंच ना, छोटी जोडी होती. त्याने घातलं, घालतोय तो रिकामी, कितीही घातलं तरी ती जोडी भरेनाच. शेवटी राजाने विचारलं की ही जोडी आहे तरी कसली, इतकं मी त्याच्यात माझं खजिना जवळजवळ रिकामा केलाय आणि तरी ती भरत नाही. तो म्हणाला की ही माणसाच्या पोटाची आहे, मनाची, कितीही घाला भरणार नाही. कितीही होता कमीच पडणार. माणसाचा असा स्वभाव असतो.
म्हणून अपरिग्रह सांगितलेला आहे. ह्या वृत्तीपासून आपण दूर राहायचंय, आणखीन पाहिजेपासून आपण दूर राहायचंय, या लोभापासून दूर राहायचंय. निराशा, निराशा म्हणजे रडका चेहरा, आणखी नाही ग, हे नाही. निराशा, आशा म्हणून जी आहे तिला हद्दपार करून टाकलाय. मला अमुक मिळेल, हो नंतर मिळेल, काही काळाने मिळेल, मला या हवा आहे, मला गरज वाटते हो याची, आज नाही उद्या तरी मिळेल, मला कोणीतरी देईल, आशा असते. आपल्याला माहितीये सुभाषित की आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. आशा या नावाची मनुष्याला एक आश्चर्यकारक अगदी बेडी घातलेली आहे. त्याने जो बांधलेला असतो, बेडी घातलेली आहे ना, माणूस स्थिर राहायला पाहिजे एका जागी, त्याला हलता येणं उपयोगी नाहीये. पण यया बद्धा प्रधावंती, वेगात धावतो, जितकी ती बेडी जास्त तितका तो वेगात धावत असतो. आणि मुक्त असतिष्ठन्ति पंगुवत, ज्यांच्या पायात ती बेडी नाही ते पांगळा एखादा असावा एकाच जागी बसलेला, तसही शांत बसलेले असतात. कारण ती आशा जी असते ती आपल्याला धावायला लागते, ती आपल्याला नाही ते उद्योग करायला लावते, आणखीन पाहिजे, हे काम कर, ते काम कर. तिच्यामुळे आपण धावत असतो. आशेचं रूपांतर आणखीन एक 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 इथपर्यंत जातं की याचनेपर्यंत जातं. नाही मला हे हवंच आहे, कोणाकडनं मिळेल, तू देशील का ग, सुरू होतं. म्हणून आशा जी आहे तर ती घालवायची, तर आपला लोभ मोह वगैरे घालवायला लागतं. मला हे मिळावं, इथे देहतादात्म्य आलं, जगत सत्यत्व आलं, त्याच्याशिवाय आशा कशाला वाटणार आहे. आशा ब्रह्मप्राप्तीची ती गोष्ट वेगळी आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी आशा जी असते ती गोष्ट पूर्ण वेगळी आहे, ती संवादी इच्छा आहे. पण त्याच्यासाठी प्रयत्न पण लागतो, केवळ मला हवाय असं म्हणून चालत नाही. हवाय म्हणून जर का चाललं असतं, तेवढ्यावरती जर का मला मिळालं असतं तर किती सोपं होतं. पण हे स्वतःला बदलायला लागतं. स्वतःला जर का आपण बदलू शकलो ना, तरच हे सगळं शक्य होतं, तरच आपल्याला आनंद रूपाची प्राप्ती होऊ शकते. आणि स्वतःला बदलणं जे आहे त्याच्यात आशेला हद्दपार करणं, ह्याचा अर्थ हवं नको बंद करणं. मला हे मिळेल का, हो कशाला हवंय, नाही मिळालं तर काही बिघडणार आहे तुझं. आशा हद्दपार करायची. निराशा, कसलीही इच्छा नसली की आशेला काय संबंध आला. मुळात हे संकल्प, मुळात इच्छा ह्या गेल्या पाहिजे. निराशाच निरीहाच, निरीहाचा इथे अर्थ क्रियात्याग दिलेला आहे. इहा म्हणजे देखील फार मोठी आशा, अशाच तऱ्हेचा अर्थ आहे त्याचा. पण इथे त्याच्यासाठी जे आपण धावपळ करतो, ते मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतो, ते बंद करा. कारण परत जगत सत्यत्व असलं तर आपण जगातले पदार्थ मिळवायला जाऊ ना. देह तादात्म्य असलं तर त्या देहाला काहीतरी मिळावं ह्यासाठी आपण धावपळ करू, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. नटवायचं आहे, सजवायचं आहे, जरा दागिने पाहिजेत मला, असं बोक्या गळ्याने, ओक्या बोक्या गळ्याने एकच गळ्यात काहीतरी घालून कशी काय मी जाऊ लग्नाला, कसं काय मी हे करू, सारखं तेच किती घालायचं, बदल नको का हो. मग लोकांना काय वाटेल की हिच्याकडे एकच आहे. काय संबंध आहे लोकांचा, जगाप्रमाणे चालायचं हे बरोबर आहे. पण याचा अर्थ या सगळ्या गोष्टींच्या मागे धावायचं का ब्रह्मप्राप्तीच्या मागे धावायचं. धावायचं आपण कशासाठी हा विचार हवा ना. कशाच्या मागे लागायचं, चित्तात कोणाला ठेवायचं, ह्या आशांना ठेवायचं की त्या परब्रह्माला ठेवायचं. ह्याच्यासाठी नित्यम एकांतशीलता,
जितकं आपण जगात राहू, जगात म्हणजे लोकांच्यात राहू, तितके त्यांचे हे गुण आपल्याला चिकटतात. संगती संगदोषेण म्हणून म्हटलेलं आहे ना, तो दोष आपल्याला त्यांच्या, तर दुसरा कसला विचार करतात. हे नवीन घेतलं हो मी, ही नवीन कार घेतली नुकतीच, चाललेला असतो तोच विचार. मग त्या विचारात आपण पण जातोच ना, पाहत जाऊ. ते आपल्यावरती संस्कार पाळतात. त्याच्यापेक्षा एकांत, एकांताचा खरा अर्थ जो आहे, तर तो एकाचाही जिथे अंत तो एकांत म्हणजे ब्रह्म. म्हणजे मी वेगळी नाहीये, मी ब्रह्मरूप आहे, हा खरा एकांत आहे. पण या एकांताकडे जायला आपल्याला लौकिक अर्थाने एकांतात राहणं स्वीकारायला लागतं. एकटेपणा खायला उठत नाही. मग एकटं राहिल्यानंतर हे ऐकलेलं आहे की कसं काय राहायचं एकटी, नाही मला शक्य नाही होत, मला माणसात राहायची सवय आहे, मी एकटी राहूच शकणार नाही. खायला उठत, हाच शब्द आहे. अरे घर कसं काय खाणार आहे तुला, कोणी खायला येत नाहीये. सुखात एकात एकटी राहा, सुखात एकांत ठेव. जयासे एकांत मानिला सर्व आधी कळे तयाला म्हणून समर्थ म्हणतात. का बरं? कारण लोकांचा विचारच तिथे राहत नाही. आपण साधी गोष्ट आहे, आता विचार सोडा, पण बेसिक ज्या काही काही गोष्टी आहेत की अन्न बनवणं, कोणी समोर असलं की त्याच्याशी बोलायला लागतं, थोडस हवं नको विचारायला लागतं. दुसरा असला की त्याच्या आवडीनिवडींचा विचार लागतो. अनेक गोष्टी येतात दोन आले की. आणि एकटंच असलं की आपलं मन कुठे गुंतवायचं हे आपल्याला ठरवता येतं. आपणच जर का ठरवलं की नाही त्या गेल्या मागच्या घटनातनं आणखीन मग पुढल्या विचारात आणखीन असं गुंतवायचं, किंवा मुलं गेलेत परदेशात, त्यांच्यातच त्यांचाच विचार करायचा, मला जरी एकांत नशिबाने मिळाला असला, माझ्या नशीबच आहे ते, सुदैव आहे. त्या सुदैवाने जर का मला एकांत मिळाला असला तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्याचा उपयोग करताना हरीचं चिंतन, मग तिथे वैखरीने करता येतं. घरात दोन माणसं असली तर वैखरीने नामस्मरण करता येत नाही. माझा आवाज अतिशय वाईट आहे, मला भजन म्हणायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं मला, पण माझी मुलगी मला सांगते की आई तू प्लीज गाऊ नकोस, मला फार त्रास होतो. तिला इतका त्रास होतो, मला ड्रायव्हिंग करताना पण गाणं म्हणायला फार आवडतं. ती म्हणाली की प्लीज गाऊ नको, मी तुला अशी ज्याच्यात काय सीडी प्लेअर वगैरे आहे असं तुला कार देणार आहे आता याच्यानंतर. त्याप्रमाणे तिने केलं की आई काही झालं तरी तू गाऊ नकोस. मी जेव्हा एकटी ड्राईव्ह करत होते तर त्यावेळी मी मजेत गात होते, छान मला वाटायचं अगदी देवाचं नाव मोठ्यांनी गायला. पण दुसरं आल्याबरोबर माझं ते सुख गेलं. मी मनातल्या मनात गाते, तेही करता येतं. आपल्याला जनात राहून एकांत साधता येतो. जनाशी संपर्क फक्त मनाचा आपला कमी केला पाहिजे. मनाने त्यांचा विचार करणं कमी करायला लागतं. सगळ्यांना हे भाग्य मिळत नाही एकांतात राहण्याचं, पण ज्यांना मिळतं त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि चित्त आपलं बाकीच्या ठिकाणी पांगू न देता, कधी येईल कुत्री मांजरी तरी पाळू वगैरे ह्या असल्या काही भानगडीत न पडता त्या परमेश्वराचं चिंतन करा. एकांतात आपल्याला ते शक्य होतं. तिथे डिस्टर्बन्स नसतो, कोणी येईल त्याची वाट बघणं, त्याच्यात चित्त जातं. स्वाभाविक होतं ना ते. येणार आहे म्हटल्यानंतर दार उघडायला आपल्याला पाहिजे, म्हणजे मग आत्ता मला ध्यानाला बसून चालणार नाही.
एकांतात हे सगळं बाजूला पडते. इच्छा होईल तेव्हा ध्यानाला बसता येतं, इच्छा होईल तेव्हा वाचनाला बसता येतं, अभ्यास करता येतो, मानस पूजा करता येते. जे आपल्याला हवं ते आपल्याला करता येतं. सगळा वेळ आपण चित्त आपलं त्याच्या ठिकाणी ठेवू शकतो. त्याच्यामुळे एकांतशीलता, एकांतात राहण्याचं जेव्हा आवड निर्माण होते तेव्हा ते फार चांगलं असतं. आणि जनात राहून पण एकांतात कसं राहता येतं हाही मुद्दा येतो ना. राहायचं तेवढ्या पुरतं, जरूर तेवढं बोलायचं. लोक सुरुवातीला एखाद वेळा म्हणतील की इतका काळ छान गप्पा मारत होती, आता काय झालंय, रागावले का, काय दुसरं काही. हळूहळू होते सवय, बोलावंसं वाटत नाही ग आता. ठीक आहे, हरकत नाही, स्वीकार्य आहे. हळूहळू हळूहळू आपलं गप्पा मारणं आणि गप्पा मारताना इतरांना नावं ठेवणं वगैरे हे सगळं बंद करायचं. असं बंद केलं की आपल्याला आपोआप त्या परमात्म्याचं चिंतन करता येतं. कामं करताना, लोकांशी बोलताना सुद्धा मग आत सुरू राहतं ते, इतकं ते पक्क होऊन जातं. इतरांशी व्यवहार करताना देखील आतमध्ये सुरू राहतं. ज्यावेळी अशा पद्धतीने आपण अखंड ते चिंतन करायला लागतो त्यावेळी एक वेळ अशी येते की ते आपोआप आत सुरू राहतं. मग मी जाणीवपूर्वक घ्यायचं नाही का अशा वेळेस? असं नाही करायचं. जाणीवपूर्वक घेत राहायचं, तरच ते आतमध्ये सुरू राहणार आहे. आणि मग जनात राहून आपण त्यांच्याहून अलिप्त राहू शकतो. आपण आपली कवच कुंडल नामाची वगैरे घालून ठेवायची आणि जनात वावरायचं. मग त्यांचा आपल्याला लेप लागत नाही, त्यांच्या सहवासाचा, संघाचा आपल्याला त्रास होईल असा होतो. म्हणजे आपलं चित्त विचलित होईल असं होतं. थोडा काळ तरी मधून मधून एकांतात जावं. लोक कुठे जात असली घरातली, आनंदाने जात, मी घरात राहते. जितका एकांत शक्य तेवढा साधायचा प्रयत्न करा. पूर्वीच्या काळी देवळात वगैरे जायची पद्धत होती. फिरायला जायचं, एकटं जावं. 4 मैत्रिणींच्या बरोबर वगैरे आपण जर का फिरायला गेलो तर फिरणं कमी आणि गप्पा जास्त हे होतं. एकटं गेलं. राम म्हणे पावला पावली, नाही तर यज्ञ पावला पावली आहे. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पावला पावली. म्हणजे फिरायला जाताना म्हणा, देवळात गेलं, शांत वाटतं, शांतपणे बसावं एकांतात तिथे. आपल्याला लोकांच्यात राहून देखील एकांत असा साधता येतो. मी पूजा करायला बसले आणि सांगितलं की पूजेच्या ह्याच्यात मला कोणी काही विचारायला येऊ नका, काय जे हवंय ते आत्ता विचारून घ्या. ठीक आहे, मग नाही कोणी येत. पूजा जास्त वेळ आपल्याला करायची, मग एकांत आपल्याला मिळून जातो, विचारायला मिळून जातो, ध्यानाला मिळून जातो. फक्त आपल्याला हे करता आलं पाहिजे, कोणाला न दुखवता. जनात राहून सुद्धा आपल्याला एकांत साधता येतो आणि तो साधायचा. म्हणून सर्वदा एकांतात राहायचा प्रयत्न करायचा. हा एक मनाच्या समाधीचा उपाय आहे. सगळे हे जे सांगितले आता, ते योगस्य प्रथमं द्वारं वांग निरोधो अपरिग्रह निराशा च निरीहा च नित्यम एकांतशीलता, हे उपाय त्यांनी सांगितले. की असं केलं की चित्त कायम शांत राहतं, कायम त्या परमात्म्याशी जोडून राहतं, म्हणजे योग साधला जातो. मग आणखीन पुढे काय सांगताय की एकांत स्थिती ही इंद्रियो परमणे हेतुर्दमश्चेतसः संरोधे करणं शमेन विलयम यायादहं वासना तेनानंद रसानुभूतिरचला ब्राह्मी सदा योगिनस्तस्मात् चित्त निरोध एव सततं कार्य प्रयत्नान्मुने. एकांतवास, एकांत स्थिती
आधीच सांगितलं होतं ना, नित्यम एकांतशीलता, तो स्वभाव एकांतशीलता. आणि इथे एकांत स्थिती म्हटलेलं आहे, म्हणजे एकांत वास ऍक्च्युअल घेतला समजा. दुसरं काय आहे, इंद्रिय उपरमण, इंद्रियोपरमणे हेतू. इंद्रिय विषयांपासून उपरम म्हणजे शांत करायची, दूर ठेवायची. त्याला कारण काय आहे, त्याचा हेतू म्हणजे कारण तिथे ते काय आहे, तर दम. किंवा दम जो आहे, तर तो चित्ताचा निरोध त्याच्यामुळे होतो. आणि दमाच्यासाठी इंद्रियांना आपापल्या विषयांपासून दूर ठेवायला लागतं, एकांतवास त्याच्यासाठी. दमसात शमसात, दम म्हणजे मनाला, आपलं दम म्हणजे इंद्रियांना मागे, आणि शम म्हणजे मनाला शांत करणं आहे. हे आपल्याला साधायला लागतं. चित्ताचा निरोध करायला ते कारण होतं. चित्ताचा योगश्चित्त वृत्ती निरोधा म्हणून सूत्र आहे योगा सूत्रातलं. तर योगाच्या सूत्रातलं ते जे सूत्र आहे ते चित्तवृत्ती निरोध सांगताय. म्हणजे चित्तवृत्ती नाही धावून द्यायची कुठे, पूर्ण दाबून नाही ठेवायची. दाबून ठेवली तर स्फोट होईल एक दिवस. कुकरचा जसा होतो, शिट्टी जी आहे ती एक प्रकारचा स्फोटच आहे तो. पण इथे एकांतवासात आणखीन विचारांनी त्या चित्ताला वळवून नेतोय आपण. चित्ताला वळवत 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 एकांत, शम, दम, शम साधला जातो, शांत होत. शम म्हणजे शांती आहे ना. चित्त निरोध होतो म्हणजे चित्ताचं धावणं कमी होत जातं. मन धावताय, इकडे धावताय तिकडे धावताय, ते सगळं कमी होतं शमाच्या. आणि ह्या सगळ्याच्यामुळे अहंकार कमी व्हायला लागतो. अहंकार जो आहे त्याला नेहमी नक्र म्हणजे मगरीची उपमा दिली जाते. का? मगर मिठी म्हणून शब्द प्रयोग आहे ना. त्या मगरीने पाय तोंडात धरला की पाय तुटेल पण ती सोडणार नाही. घट्ट जबडा, जबरदस्त ताकदवान असतो. दात असतात तेवढेच तीक्ष्ण. आणखीन एकदा तिने पकड घेतली की संपत. ती मगर मिठी आहे. तसा अहंकार आपल्याला जो घट्ट धरून ठेवतो ना, मोडेन पण वाकणार नाही, हा त्याचा बाण आहे. मग त्याला मोडायचा आहे. कसा मोडायचा? चित्त निरोध म्हणजे अहंकाराला बलवान करण्यासाठी मन, बुद्धी, चित्त ही कारणीभूत असतात. त्यांचे जर का व्यवहार बंद पडले तर अहंकार आपोआप निर्बल होऊन जातो. म्हणून शम, दम, उपरम हे जे आहेत ते अहंकाराला निर्बल बनवतात. अहंकार दूर करायला त्यांचा फार उपयोग असतो. अहंकार गेल्याशिवाय कोणालाही कधीही ब्राह्मी स्थिती ज्याला म्हणता येईल अशी स्थिती लाभत नाही. मी जिथे आलं तिथे तू आलं, द्वैत आलं. मीची जाणीव इथेच द्वैत आलेलं आहे. कारण जाणीव ती तुकी माया सांगितलेलं आहे. मीची जाणीव जरी आली तरी तिथे सापेक्षता आली. ब्रह्माला एकटच आहे, तिथे जाणीव सुद्धा नाहीये. जाणीव उठल्याबरोबर तिला माया म्हणायला लागली. त्याच्यातनं ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून चित्ताचा निरोध करत 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 अहंकार नाहीसा होतो. चित्ताचा निरोध म्हणजे मन, बुद्धी, चित्त तिन्हीचा निरोध. मनाचे संकल्प थांबले की बुद्धीला निर्णय द्यायला काय उरणार आहे? काही नाही उरत. कसला निर्णय देणार? कारण मनाने काही संकल्प नाही, विकल्प नाही, काही समोर आणून ठेवलेच नाहीत पर्याय. बुद्धी कसला निर्णय घेणार? बुद्धी गप्प बसते.
बुद्धीने काही निर्णय घेतला नाही, चित्त कसलं चिंतन करत बसेल? चित्त बुद्धीच्या निर्णयाच्या भोवती, आता असं करायचं, मग असं करायचं, तसं करायचं, त्याच्याच भोवती ते फिरत राहत. मुलीचं लग्न ठरलं, ठरलं, बुद्धीने सांगितलं. चित्त काय म्हणतं की मग आता कोणाला बोलवायचं, काय काय करायचं, किती दिवस आहेत आपल्यापाशी, मग काय काय तयारी शक्य आहे, सुरू होतं चित्ताचं चिंतन. पण मनाने मुळात संकल्प आणला नाही, बुद्धीचा निर्णय झाला नाही, चित्ताचं काही काम नाहीये. अहंकार आपोआप शांत होतो. अहंकार लयासाठी बाकी प्रयत्न आहेत, जरूर आहेत, पण खरा नाहीसा होणं हे यांनी शक्य होतं. पण अर्थातच मनाला शांत करायला वैराग्य आणि बाकी सगळ्या गोष्टी लागतात. हे सगळे परस्परावलंबी आहेत. मनाला शांत करायचं तर संकल्प थांबायचे ना. मग संकल्प थांबायला जगाचं सत्यत्व जायला पाहिजे, मी माझं पण जायला पाहिजे. सगळं शेवटी तिथेच येतं, विचाराच्या शिवाय दुसरा पर्याय नाही राहत आपल्याला. अहंकार नाश करायचा असला, अहंकार लय जर का करायचा असला, तर त्या वासना, त्या इच्छा, ह्या सगळ्या आपल्याला दूर करायला लागतात. त्याच्याशिवाय, कारण ते मला हवं असतं ना सगळं, दुसऱ्या कोणासाठी असतं? ज्या माझं असतं त्यांच्यासाठी पण असतं, की माझ्या मुलीला अमुक मिळावं, माझ्या मुलाला तमुक मिळावं. जे माझं ज्यांना म्हणते त्यांच्यासाठी मी अशाच पद्धतीने इच्छा निर्माण करत असते, संकल्प करत असते. अहंकाराचाच भाग येतो. अहम अहंकार ती अहंकार हा म्हणून म्हटलेला आहे. जो मी 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 माझं 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 चाललंय आपलं, असं जो सतत 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 करत राहतो तो अहंकार आहे. त्याचा नाश झाल्याशिवाय ब्रह्मरूपता येणार नाही, कारण अहम वेगळा पडतो ब्रह्मापासून. अहम हा वेगळा आहे. मी म्हंटल की द्वैत आलं, मग अशी म्हटलं तसं. मी तू पणाची झाली बोळवण, दत्ताच्या आरतीत आहे ना, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. तिथे मी तू पणाची बोळवण झाली म्हणजे काय झालं? अहंकाराचा लय झाला. मी पणा गेल्यावर आपोआप तू पण जात, कारण तू हे मी सापेक्ष आहे. तो अभंग आहे ना, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. त्या पंढरीच्या राण्यामध्ये इतकं चित्त विलीन झालं की मीपणा तूपणा सगळं निघून गेलं. मीपणा गेल्याबरोबर तूपणा जातोच. म्हणून अहंकाराचा नाश हा फार महत्वाचा आहे आणि तो होत नाही. तो होणं सोपं नाहीये, फार 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 कठीण आहे. तो पहिला निर्माण झालेला आहे, आणखी पृथ्वी तत्वाचा आहे, अतिशय घट्ट आहे. म्हणजे जाणारच नाही का? जाणार आहे. पृथ्वीचा सुद्धा नाश होतो ना प्रलयकाली. मग विवेक प्रलयाने ह्या अहंकाराचा आपल्याला असून नसल्यासारखं करायचं आहे. त्याच्यातलं सत्यत्व घालवायचं आहे, त्याचं बळ सगळं घालवायचं आहे. आणि असं जर का आपण घालवलं तर मग आनंदाचा अनुभव येऊ शकतो. अहंकार त्याचा नाश ह्या शम दम वगैरेंनी होतो आणि मग त्यांनी अचल आनंद रसानुभूती येते. सर्व काळ अचल, न चळणारी म्हणजे न हलणारी त्या वासनांच्या नाशाने. अहंकाराच्या ज्या वासना आहेत, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मी अशी मी तशी, हे सगळं जेव्हा जातं, मी पण जेव्हा आपलं नाहीसं होतं, आणि ते नाहीसं होण्यासाठी आत्ता म्हटलं तसं शम दम इंद्रियचा विजय सगळ्याची आवश्यकता असते. म्हणजे इंद्रियांचं धाव मोडलेली नाहीये, आणखीन माझा अहंकार लयाला गेलाय असं होईल का? इंद्रिय म्हणतात की मला अमुक पाहिजे, मन म्हणतं तमुक पाहिजे, ह्यानी मला सुख मिळेल.
मग मी कुठं आला कुठे, तो अहंकारच आहे ना. हा अहंकार नाश पावण्यासाठी विचार हे एकच औषध आहे. आणि मग तो अखंड ब्रह्मासंबंधीच चिंतन करू शकतो. आणि ब्रह्माचा आनंदाचा रसो वै सहाय ना. ब्रह्म रसरूप आहे, सार रूप आहे, आनंद रूप आहे. त्या आनंदाचा त्या योग्याला कायम अनुभव येतो, निश्चल अनुभव येतो. म्हणजे आपलं काय होतं की जगातल्या आनंदाच्या बाबतीत आत्ता आनंद झाला गेला, किती वेळ टिकणार आहे? अरे सारखा आनंद काय कंटाळवाणं नाही का? दुःख मधून मधून यायला पाहिजे, त्रास मधून मधून यायला पाहिजे, हा संसारिकांचा विचार झाला. पण ब्रह्मानंद जो आहे तो अवीट आहे, अवीट. त्याच्यासारखा आनंद नाही आहे. त्याच्यात कायम युगानुयुग म्हणा तुम्ही, युगाचा संबंध नाही, पण जे काय आपलं आयुष्य उरलं असेल त्या आयुष्यात अखंड आनंदात डुंबत राहणं, तो आनंद रसाचा अनुभव. अशा जेव्हा या पद्धतीने आपण जातो, चित्ताला सांभाळत, इंद्रियांना सांभाळत, वाणीला सांभाळत. वाणीचं तप आहे हे. इंद्रियांना आवरणं तपश्चर्या आहे. तपश्चर्या म्हणजे रानात जाऊन डोळे मिटून बंद करून निराहारी राहणं, पर्णाहारी राहणं वगैरे हे तप असतील, पण हे खरं तप आहे. मनाला आवरून, निरोध त्याचा करून, त्याला योग्य मार्गाला वळवून, बाकीचं सगळं. मला नेहमी आठवतं ते टांग्याच्या घोड्याला अशी झापडं लावलेली असायची, इकडे तिकडे त्याला काही दिसून नाही, त्याने फक्त सरळ मार्गाने चालत राहावं. तशी आपण लावावी आणि मनाचा जय प्राप्त करून घ्यावा, इंद्रियांचा जय प्राप्त करून घ्यावा. इंद्रियांची कुसमुस मोडे, माऊलींचे शब्द आहे. इंद्रियांची धाव बंद होते, याचा अर्थ जगाचं सत्यत्व कमी होतं, माझ्या आशा कमी होतात. निराशा यत चित्तात्मा आहे ना गीतेत. सगळीकडे हे आपल्याला सांगितलेलं आहे, कुठे सांगितलेलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी वेगळे शब्द असतील, पण सगळीकडे आपल्याला तीच गोष्ट सांगतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्या ब्रह्मासंबंधीचा निश्चल, कायमचा, कायम टिकणारा, जराही न हलणारा असा अखंड आनंदाचा अनुभव येतो. आणि यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की मुने हे जो मननशील आहे, म्हणजे जो विचार करतोय, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, हे सगळं करायला लागतं. आणि त्या आसार जगाच्या ह्याच्यातून, शरीराच्या आपल्या मनाला बाजूला करायला लागतं. असं जर का आपण करायला लागलो, मननशील पुरुषाने निरंतर प्रयत्न करून, परत निरंतर शब्द आला, निरंतर, अंतररहित, मध्ये खंड न पाडता अखंड चिंतन आहे. एकदा मी जगाच्या संदर्भातलं हवं 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 करत आणखीन एकदा क्षणभर त्याचं चिंतन करेन. निरंतर चिंतन, तसं चिंतन पण ठीक आहे, सुरुवातीच्या काळात तसंच होतं. गता याता अशी त्याची स्टेज आहे ती, की मन इकडे धावतं त्याला खेचून परत आणायला लागतं. ती एक आहेच, पायरी आहे. पण मला जमत नाही म्हणून रडत नाही बसायचं, तर आत्ता नाही जमलं परत जमेल, मनाला मी आवडत राहणार आहे, मग मला नक्की जमेल, ह्या निश्चयाने कामाला लागायचं असतं. म्हणून मननशील पुरुषाने निरंतर प्रयत्न करायचा आहे, आणखीन चित्ताचा निरोध करायचा आहे. योगिनः तस्मात् चित्त निरोध एव सततं कार्य प्रयत्न, तोच प्रयत्न करत राहायचा आहे. सतत मनाला आवडत राहायचंय. किती काळ? सतत. किती काळ? निरंतर. मन जोपर्यंत धावताय तोपर्यंत आवरायला लागतं. ते स्वस्थ बसल्यावर त्याला आवरायला नाही लागणार. ते नामस्मरणात गुंतलं, ब्रह्मचिंतनात गुंतलं की त्याला आवरायचा संबंध आला कुठे? ते आवरलं गेलेलं आहे.
जोपर्यंत ते धावतायत तोपर्यंत त्याला आवरायलाच लागतं. आणि ते आवरणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. कुठल्या वेळेला जो आहे तर तो ज्याला लयचिंतन म्हणण्यात येतं, कठोपनिषदात पण आहे हा विषय. वाचन नियच्छ आत्मनितम नियच्छ बुद्धौ धियम यच्च बुद्धी साक्षिणी तम चापि पूर्णात्मनी निर्विकल्पे विलाप्य शांतीम परमाम भजस्व. लयचिंतन म्हणून कठोपनिषदात सांगितलेलं आहे, गीतेत सांगितलेलं आहे. जवळजवळ त्याच शब्दात पुढल्या श्लोकातला विचार आहे. तर तो आता होणं शक्यच नाहीये, म्हणून आपण आता इथे थांबूया. 370 झालेले आहेत श्लोक. हरि ओम. धन्यवाद ज्योत्स्नाताई. कोणाला काही प्रश्न असले तर ते अनम्यूट करून विचारू शकता. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. मला अहंकार जो तुम्ही म्हणालात ते पहिलं स्फुरण जे होतं तेव्हापासून तो अहंकार सुरू होतो का? होय होय, ते पहिलं स्फुरण जे आहे तर त्यालाच माया म्हणतात ना. पहिल्या स्फुरणाला मी आहे ही जाणीव आहे, हा सामान्य अहंकार आहे, हा बाधक नाहीये तसा. बाधक अहंकार म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे, हा आपला ताबडतोब येतो. झोपेतनं उठल्यावर मी आहे एवढी जाणीव जेमतेम येईल, अस्तित्वाची जाणीव येईल. तो आवश्यक आहे व्यवहाराला, तो अहंकार आवश्यक आहे. त्रासदायक अहंकार जो आहे, बरं झालं तुम्ही हे विचारलं, पण त्रासदायक अहंकार जो आहे ना, तर तो मी अमुक, मी चांगली, मी वाईट, मी कर्तृत्ववान, मला काही जमत नाही, हे जे सगळे अहंकार आहेत ना, विशेष अहंकार, तर ते बाजूला करायला लागतात. कारण अहंकार नाही म्हणजे स्फुरण नाही झालं तरी जन्मच येणार नाही ना. अगदी बरोबर आहे. तो सामान्य अहंकार जो आहे तर तो व्यवहाराला आणखीन जीवनमुक्ताला सुद्धा जगायला आवश्यक असतो. सामान्य अहंकार इज परफेक्टली ऑल राईट. मी आहे ही जाणीव आहे ती ठीक आहे. विशेष अहंकार नाही. म्हणजे विकाराकडे जाऊ द्यायचं नाही मनाला, पुढे जाऊन द्यायचं नाही. मी अमुक आहे, मी चांगली आहे वगैरे जे आहे, मी वाईट आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, हे सगळे विशेष अहंकार आहे. म्हणजे देहाला धरून असणारे, परिस्थितीला धरून असणारे, मी माझं संबंधी, हे जे विचार आहेत सगळे. अहंकार कधी होतो जेव्हा ते स्ट्रॉंग विचार असतो मनात, कर करून बसलेले आहेत हे आपले सगळे, ते त्रासदायक असतात. कारण ब्रह्माचं पण आपण म्हणतो ते पहिलं माया निर्माण झाली म्हणजे अहम निर्माण झाल्यावरच माया निर्माण झाली. होय, त्यालाच माया म्हणतात. छान, थँक्यू. ज्योत्स्नाताई, एकांताबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं सगळं. एक मला विचारायला तो फक्त बरोबर आहे का, कॅलिब्रेट करायचं होतं की आपण हे जे व्हॉट्सॲप, टीव्ही बघणं, हे जे गोष्टी आहेत म्हणजे फक्त विचार उठणं आणि वैखरीतून बोलणं, ते पण त्याच्यातच अनुस्यूत आहेत का? सगळं हो. काय आता आपण जेव्हा हे टीव्ही वगैरे बघतो तेव्हा मनातले विचार कुठे जातात आपले, तिथली पात्र काय बोलतायत, आता पुढे काय होणार आहे, होय, म्हणजे मग त्याच्यात मौन राहिलं का, एकांत राहिला का? अजिबात नाही राहत. आपल्याला मगाशी कुत्र मांजरांचा उल्लेख केला, म्हणजे कोणाचा तरी संग लागतो. घर खायला येतं कारण कोणी नाही, मग आम्ही टीव्ही लावतो, म्हणजे टीव्हीतली तरी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत, ते तरी आवाज आहेत, तो तरी विचार आहे. हो, विचित्र असतो आपण फार.
ते माझ्या काका म्हणतात तेव्हा त्यांना एकांत आवडत नाही, त्यांना परमार्थ आवडत नाही, असं काकांचं एक वाक्य आहे. ते मला लक्षात आल्यावर हे सुचलं की व्हॉट्सअप आणि हे सुद्धा त्याच्यातच. अगदी 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 100%. म्हणूनच कथा कादंबऱ्या वगैरे आपण नसलेली द्वैत घेऊन येत असतो, म्हणून तेही वाचन थांबवायला लागतं. एकांत जो आहे तो असा मनाचा एकांत आहे. म्हणजे 100 माणसात राहून माणूस एकाकी राहू शकतो. एकाकीपणा आणि एकांतवास याच्यात फार फरक आहे. माणूस जेव्हा मला एकटेपणा खायला उठतो, घरात मी एकटी आहे असं म्हणतो, तेव्हा त्याला एकाकी वाटतं. आणखीन अनेक माणसात राहून माणूस एकाकी राहू शकतो. माझं कोणी नाहीये, एकटी आहे, एकाकीपणा येऊ शकतो. आणि एकांतवासात राहून माणूस अत्यंत सुखात जगू शकतो, कारण तिथे दुसऱ्याचा विचार करायचं कारण नाहीये त्याला. पण अशी स्थिती यायला पाहिजे की त्या एकांतात तो काय नक्की करतो, तर परमात्म्याचं चिंतन करतो. असं जर का असलं तर तो एकांत त्याच्यासारखं सुख नाही. तिथे एकाकीपणा अजिबात राहत नाही. याला कारण परमेश्वर सतत बरोबर असतो. तो नाही असं होतच नाही ना. मागे पुढे सांभाळतोय तो वगैरे अभंग आहेत, आपल्याला माहिती आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. हे जे संतांचं सांगणं आहे, ते एकांत ज्याला स्वीकारतो जो, तर तिथे त्याच्या बरोबर तो ईश्वर कायम असतो. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मावशी. कदाचित माझं लक्ष नसेल, त्यामुळे मी मिस केलं, पण त्या निरीहा म्हणजे क्रिया त्याग याच्यावरती तुम्ही काय बोललात मला समजलं नाही. मी हे म्हंटल की नेहमी निरीहाचा अर्थ इहा म्हणजे काय म्हणूया आपण, वासनेचाच तो प्रकार आहे मोठा, स्ट्रॉंग. पण इथे त्याचा अर्थ क्रिया म्हणून केलेला आहे असं म्हटलं. ग्रंथामध्ये जे अर्थ दिलेले आहेत ना, तर ते निरीहा म्हणजे क्रिया राहित्य, म्हणजे आपली जी पळापळ चालते सगळं मिळवण्यासाठी, असा अर्थ तिथे हा केला. कारण निराशा, निरीहा असे शब्द आलेले आहेत. म्हणून इहेचा अर्थ आता मी खरं पाहिलं तर डिक्शनरी शोधून हे करायला हवं होतं, पण मला वेळ नाही झाला अजिबात. इहा ह्या शब्दाचा आणखीन काय काय अर्थ आहेत ते, ज्या अर्थी इथे क्रिया म्हणून पण घेतलेला आहे ग्रंथामध्ये, त्या अर्थी तसाही अर्थ होत असावा. ताई, मगाशी तुम्ही म्हणालात की अस्ति किंवा मी आहे याचं एक सामान्य जाणीव असते, ती बाधक नाही. पण तुम्ही एक ओवी पण उद्धृत केली की जाणीव तितुकी माया. तर मायेचे पूर्ण निवृत्ती जाणीव गेल्याशिवाय होणं शक्य नाही. तर म्हणजे या दोन्हींचा कसा एकत्रित संबंध लावायचा? काय मायेची पूर्ण निवृत्ती ही मायेचा नाश आपण करू शकत नाही, ते ईश्वराचं काम आहे. प्रलयात तो होतो. माया म्हणजे द्वैत आहे. द्वैताचा नाश फक्त प्रलयात होतो, ब्रह्मप्रलयात. तोपर्यंत तिचा नाश नाही. आपण काय करतो, निराश करतो, म्हणजे ती असून नसल्यासारखी करतो, म्हणजे तिचं स्वरूप ओळखतो. स्वरूप काय आहे तिचं? कल्पना. मग कल्पना हे स्वरूप जेव्हा असतं तेव्हा त्याच्यात सत्यत्व असू शकेल का, हा विचार ठेवायला लागतो. आणि हा जेव्हा आपण विचार ठेवतो तर तेव्हा ती जाणीव असून नसल्यासारखी होते, म्हणजे तिचा निराश होतो. म्हणजे ती त्रासदायक ठरत नाही. मी ते आहे, मी ब्रह्म आहे ही जाणीव स्ट्रॉंग राहते, आणि मी देह आहे ही जाणीव कमी कमी व्हायला लागते, हळूहळू नगण्य होते. तो देह कामापुरता उपयोगी पडतो. म्हणून बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही, म्हणून जे म्हटलेलं आहे की ही जी लाही आहे
ही परत त्याच्यातनं उगवणार नाहीये, पण खायला उपयोगी पडते. तसा देह म्हणा, मन म्हणा, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचं कार्य चालणार आहे, त्याचे भोग त्याला मिळणार आहेत. पण ते मला हवे हे जात, मी ते आहे हे जात, अलिप्तपणे ते सगळं केलं जात. याचा अर्थ त्या मायेचा, त्या अहंकाराचा तिथे बाध होऊन गेलाय. बाध हा शब्द महत्वाचा असतो, नाश नाही, असून नसल्यासारखे. बर, आलं लक्षात. म्हणजे एका ठिकाणी चालत्या बोलत्या साधनेचा विचार आहे आणि एका ठिकाणी बैठकीच्या साधनेचा विचार आहे, असं काही आहे का ते? इथे जो आहे तर तो सगळा चालत्या बोलत्याचाच जास्त विचार आहे. जेव्हा आपण चित्त आवरणं, इंद्रिय आवरणं वगैरे सगळं आपण म्हणत असतो, तर तेव्हा आवरणं हा प्रकार कोण करतं? चालतं बोलतच करतं ना. बरोबर. कळलं. आपल्याला काय होतं की समाधी म्हटल्यानंतर किंवा त्या अहंकाराला घालवायचं आहे वगैरे म्हटल्यानंतर स्तब्ध राहणं, निर्विकल्प म्हणजे सेन्सलेस होऊन राहणं झोपेतल्यासारखं असंच वाटतं. महत्वाचं जे आहे ना ते जागेपणी अखंड चित्त तिथे राहणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हे बाकीचं सगळं आहे. जगाचा बाद झाला पाहिजे, जगातलं सत्यत्व गेलं पाहिजे, तर जगावर न होणारे परिणाम माझे सुखदुःखाचे नाहीसे होतील. देहाच्या बद्दलच तेवढीच अनास्था असली पाहिजे. अनास्था म्हणजे सांभाळायचा आहे देह, व्यवस्थित सांभाळायचा आहे, जगातल्यासारखं राहायचं आहे, पण त्याच्याबद्दलची आसक्ती, त्याचं सत्यत्व मुख्य हे गेलं पाहिजे. देह आहे तर मी आहे हे त्याचं सत्यत्व आहे, पण मी देहात राहतेय, देहाशिवाय मला काही नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हे पाहिजे. त्याला त्या अहंकाराचा निराश म्हणतात. आलं आलं लक्षात, किंवा येतंय लक्षात हळूहळू. इतर काही प्रश्न आहेत का कोणाला? ठीक, मग मी श्लोक म्हणतो आणि मग थांबूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.